जायखेडा येथील केटीवेअर बंधाऱ्यावरील कथित अतिक्रमण प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे। काही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार करत अतिक्रमणाचा आरोप केल्यानंतर आता संबंधित शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष शासकीय मोजणी करण्याची मागणी केली आहे। काय आहे संबंधित शेतकऱ्याचा दावा, बघूयात सविस्तर। माध्यमांशी बोलताना संबंधित शेतकऱ्याने अत्यंत आक्रमक आणि पारदर्शक भूमिका मांडली। ते म्हणाले, जर शासकीय मोजणीत नाल्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण झाल्याचे सिद्ध झाले तर ते अतिक्रमण मी स्वतःच्या खर्चाने आणि तात्काळ काढून देण्यास पूर्णपणे तयार आहे। मात्र प्रशासनाने केवळ माझ्याच जागेची मोजणी न करता शासकीय नकाशे आणि अधिकृत अभिलेखांच्या आधारे संपूर्ण नाल्यांची मोजणी करावी आणि तो नाला पूर्ववत करण्यात यावा। संबंधित शेतकऱ्याने पुढे स्पष्ट केले आहे की प्रशासनाने पूर्व किंवा पश्चिम कोणत्याही बाजूने मोजणी सुरू करावी। या अधिकृत मोजणी दरम्यान जर माझ्या सातबारा क्षेत्रात कोणतेही अतिक्रमण आढळले तर तेही काढून देण्यास माझी कोणतीही हरकत नाही। या प्रकरणात यापूर्वी तक्रारदार शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली होती। आता संबंधित शेतकऱ्यानेही आपली बाजू भक्कमपणे मांडल्यामुळे दोन्ही बाजू समोर आल्या आहेत। त्यामुळे या प्रकरणातील अंतिम वस्तुस्थिती केवळ आणि केवळ प्रशासनाच्या अधिकृत मोजणी व चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे। आता यावर प्रशासन काय पाऊल उचलते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। परवा 327, 328 गट क्रमांकावर जो आरोप झाला होता त्यापैकी त्या गट क्रमांकाची मोजणी झालेली आहे आणि हद्दखुणा झालेल्या आहेत। त्यात समोर केटीवेअर 332 वर केटीवेअर आहे आणि त्या केटीवेअर वाल्यांनी मोबदला घेऊन तरी सुद्धा त्यांनी मुरुम आणि माती टाकून किंवा आता मुरुम टाकून भर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी त्याविषयी सर्व विहिरींना पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे आणि तरी सरकारने यावर दखल घेऊन सर्व नाल्याची मोजणी करून अतिक्रमण काढण्यात यावे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे। ते नाल्याचे अतिक्रमण व सर्व मोजणी करून केटीवेअर व नाल्याचे अतिक्रमण काढण्यात यावे ही माझी विनंती आहे। जर प्रशासनाने मोजणी नाल्याची पूर्ण मोजणी करून आणि अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली तर माझं जर नाल्यात काही किंवा याच्यात केटीवेअर मध्ये काही अतिक्रमण असेल ते मी स्वखर्चाने काढून घ्यायला तयार आहे। आणि नाला अरुंद झाल्यामुळे सर्व विहिरींचा व येण्या जाण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। त्या नाल्याची रुंदी 29 मीटर अंदाजे गव्हर्नमेंटची आहे, पण आज नाल्याची रुंदी फक्त 3.5 मीटर राहिलेली आहे काही ठिकाणी। आणि काही लोकांनी भरपूर तिथे अतिक्रमण करून पिकं काढण्याची सुरुवात केली आहे 10-12 वर्षापासून। ते अतिक्रमण काढण्यात यावं हे सरकारला आमची विनंती आहे। मी त्या विषयावर नाल्याच्या विषयावर प्रांत साहेबांकडे, तहसीलदार साहेबांकडे, पाटबंधारे खाते साहेब त्याचे आणि पंचायत आणि महसूल खात्याकडे तो अर्ज केलेला आहे। त्यांनी तो नाल्याची मोजणी करून अतिक्रमण काढावे आणि त्यांनी ते अतिक्रमण सुरुवात केल्यास माझे अतिक्रमण स्व खर्चाने जर असेल तुमच्या याच्यात बसत असेल तर मी स्व खर्चाने काढायला तयार आहे। तरी माझ्यावर अन्याय होणार नाही अशी सरकारने दखल घ्यावी ही माझी विनंती आहे। माझी वाटणी याच लवणात रस्ता आहे माझावाला, लवणदारीच मला जावं लागतं। पहिले या लवणातून 2 ट्रका निघायच्या, आज रोजी बैलगाडा सुद्धा निघत नाहीये। पहिले या लवणाची जे पाण्याची वहिवाट आहे ती दाबली गेलेली आहे, म्हणून पाणी मोकळं चोकळं निघत नाही या वहिवाटातून, म्हणून लवण कोरला गेलेला आहे। कोरल्या गेल्यानंतर पाणी अतिक्रम झाल्यामुळे पाणी निघत नाही या लवणातून आणि नुसता रस्ताच नको आम्हाला, केटीवेअर पण मोठं झालं पाहिजे आमचं वालं, ही समस्या आमची। आणि आम्हाला रस्ता पहिले आम्हाला काढून द्यायला पाहिजे यांनी। आम्हाला इथून पर्यायी मार्गच नाहीये, याच लवणातून आमचा मार्ग आहे। सरकारने आम्हाला पर्यायी मार्ग द्यावा आमची इच्छा आहे त्यांच्याकडे।